बसला ना धक्का? मिस्टर होळकर, सत्य नेहमी आपल्या डोळ्यांना दिसतं तेवढंच आणि तसंच नसतं. आपल्या नकळत सुद्धा बऱ्याच गोष्टी घडत असतात आणि मी यातलं काही वाढवून सांगत नाहीये. मंजुषा वहिनी आमच्या घरी माझ्या साखरपुड्याच्या दिवशी आल्या होत्या हे खरंय, पण मगाशी येऊन मी प्रियाबद्दल जे काही बोलले ते सगळं खोटं होतं. माझ्या नवऱ्याने माझ्यावर बळजबरी करून हे सगळं बोलायला मला भाग पाडलं. मिस्टर होळकर, तुम्ही नेहमी मला दगाबाज म्हणायचात ना, पण हे काय? तुमची बायकोच तुमच्याशी खोटं बोलते. माझ्या खोटं बोलण्यामागे काही कारण आहे. सतत त्या सत्यजितच्या धाकात मला जगावं लागतं. पण तुमच्या बायकोचं काय? मिस्टर होळकर, तुमच्यासारखा इतका प्रेम करणारा नवरा मिळालाय तिला, तरीही ती तुमच्याशी खोटंच बोलते ना. तुम्ही तिच्यावर एवढा विश्वास दाखवलात, त्या बदल्यात तुमच्या पदरात काय पडलं? खोटेपणा. मिस्टर होळकर, मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही. तुम्ही जर मला गप्प बसायला सांगितलं तर मी गप्प बसीन, पण मी तोंड बंद ठेवल्याने सत्य बदलणार नाही. एक चूक माफ, दोन चूक माफ, तिसरी चूक पण माफ. आता नाही मिसेस, your punishment time is starting. Punishment time until death. You are dead. Hell, I will do it. चारू ते झोपले? हो, म्हणजे आराम करतात जरा. प्रियाच्या अशा अचानक गायब होण्यामुळे खचल्यात त्या. साहजिक आहे, त्यांचा खूप जीव आहे प्रियावर. वहिनी, आपल्या जवळचा माणूस नुसतं नजरेआड जरी गेलं ना तरी खूप त्रास होतो. भाऊजी, मी ओके. मी आजकाल आठवणींमध्ये फक्त रमतो, त्रास नाही करून घेत स्वतःला. आणि मधुरालाही तेच आवडेल. बस, मी आलोच. सुहास, अरे कुठे चाललास तू असं अचानक? प्रियाला शोधायला. प्रिया अशी अचानक बेपत्ता झाली आणि मी घरामध्ये असा पुतळ्यासारखा बसू नये, मला सहन होत नाहीये हे. मला माझीच लाज वाटते मंजिरी. सुहास, ते काही नाही, मी प्रियाला शोधायला घराबाहेर पडतोय. अरे हो, पण हे गेलेत ना तिथेच. भाऊजी कशासाठी गेले त्याचा माझ्याशी काही संबंध नाहीये. मी बाहेर पडतोय हे फायनल आहे. सुहास, हे बघ, आता ताईपणा करू नकोस. जरा विचारानं वाग. आपल्याला जसं आपल्या जवळच्या माणसाबद्दल सगळी माहिती असते ना, तशीच आपल्या शत्रूबद्दल पण असावी लागते. आणि प्रियाला जर दादाने किडनॅप केलं असेल ना, तर त्याचा पत्ता फक्त हेच लावू शकतील. समजतंय ना मी काय म्हणतेय ते? समजतंय ना, समजतंय ना, सगळं समजतंय. पण हे जे काही होतंय ना ते भाऊजींमुळेच होतंय हे तुला समजत नाहीये. म्हणजे भाऊजी आणि दादा यांच्यामधल्या वादांमुळेच हे सगळं घडतंय हे कळत नाहीये तुला? एक मिनिट सुहास, हे सगळं जे काही घडलंय ना ते तू दादा विरुद्ध केलेल्या पोलीस कंप्लेंटमुळे घडतंय, कळलं ना? यांच्या शत्रुत्वामुळे नाही. उगाच वाटेल ते आरोप मी ऐकून घेणार नाही. बरोबर आहे,
तुला आता हे सगळे आरोपच वाटणार. कितीही काही झालं ना तरी भाऊजींचीच बाजू घेऊन तू माझ्याशी भांड आता. ते तुझ्याशी कसेही वागले तरी. कुहार, आता तू लिमिट क्रॉस करतोय ना तुझे. माझ्यात आणि यांच्यात काय वाद आहेत, आमच्यात काय इश्यूज आहेत ते आमचं आम्ही पाहून घेऊ. त्यात तू बोललेलं मला अजिबात आवडणार नाही. जसं तुझ्याबद्दल आणि प्रियाबद्दल कोणी बोललेलं तुला आवडत नाही ना, तसं ते दुसऱ्यांनाही आवडणार नाही याचं भान ठेव जरा. मंजिरी, मी उगाचच बोलत नाहीये. भाऊजींना प्रियाबद्दल जास्त. एक मिनिट वहिनी, जरा सुहासे बघ, जरा शांत हो. हे बघ, आता कुणाचीच मनस्थिती ठीक नाहीये, त्यामुळे काय होईल, उगाच शब्दाने शब्द वाढत जाईल आणि उगाच वेगळ्या विषयाला फाटा पडेल. आणि सत्यजित गेलाय ना प्रियाला शोधायला. तू विश्वास ठेव, तो नक्की तिला शोधून काढेल. बघ, सत्यजितचाच फोन आहे. हा बोल सत्यजित, कुठेस तू? विहंग, मी पन्हाळा रोडवर आहे. पन्हाळा रोडवर? ऐक, दादानं प्रियाला त्याच्या पन्हाळ्याच्या फार्म हाऊसवर ठेवलंय. मी आता तिथेच जातोय. मग ठीक आहे, मी पण येतो तिथे. नाही विहंग, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. हे बघ, दादानं एक वार केलाय, तो पुढचा वार कधीही करू शकतो. तू घरीच थांब. मी फक्त एवढंच विचारायला फोन केला होता की तिकडे सगळं नीट आहे की नाही. हो, तू काही काळजी करू नकोस, इथे सगळं नीट आहे. ओके, मी करतोस तुला फोन नंतर. ओके, बाय. या. सापडली प्रिया? बसा बसा. ये जो चिलमन है दुश्मन है हमारी. ओ हाय मिसेस. हा, चोरून चोरून काय बघताय आमच्याकडे? डायरेक्ट बघा, डायरेक्ट नजरेमध्ये नजर घालून. कसे आधी तुम्ही कशा होता? किती सोजवळ, किती साल, मितभाषी. आता आहात का हो तशा तुम्ही? हो, मी अजूनही तशीच आहे. झूठ बोले कौआ काटे, काले कौवे से डरियो. नाही, मी खरंच बोलते. आमचं काय मागणे हो तुमच्याकडं? आमचं छोटस मागणे हो तुमच्याकडे. तांबडे बाबा सोडून आम्ही कुणाकडे काही मागत नाही, फक्त तुमच्याकडे मागतो. आम्ही याचं राजबिंडे, तुम्ही अशा येड्या बिद्रा. आम्ही काय बोलतो? आम्ही मनमिळाऊ, तुम्ही सुटकी चेहरा घेऊन फिरता घरभर. आम्ही काय बोलतो? संपूर्ण गावात आमची किती मोठी प्रतिष्ठा, तुम्हाला काळं कुत्रं ओळखत नाही गावात. आम्ही काय बोलतो? तुम्ही मिसेस बरोबर नाही वागलात आमच्याशी. तुम्ही प्रामाणिकपणे नाही वागलात आमच्याशी. मी काहीच केलं नाही. आमची एकच रिक्वेस्ट होती हो, फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट एकच रिक्वेस्ट होती.
सनाप होळकर. नाही, ते डॉक्टरची ट्रीटमेंट आणि उपचार चालूच आहेत ना. म्हणजे प्रयत्न केले पण गुणच नाही आला. चालूच आहेत ना प्रयत्न. तुम्ही पाहिलं? विषय तो नाहीच आहे मिसेस. हो माय डिअर मिसेस, विषय तो नाहीच आहे. डिफरंट डिझीज. तुम्ही त्याच्यापेक्षाही भयंकर वागलात आमच्याशी. नाही, मी काहीच केलं नाहीये. कुठं बोलताय तुम्ही? खरंच सांगते. मग खरं बोलताय तुम्ही? 100%. तांबडे बाबाची शपथ घ्या. तांबडे बाबाची शपथ घ्या आणि सांगा. तांबडे बाबाची आणि तुमची शपथ घेऊन सांगते मी. काय? बस 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 बस. हे ना, किती धीट आहात हो तुम्ही मिसेस. तुमच्या धिटाईची दाद दिली पाहिजे. हिमतीचे आहात तुम्ही. आमच्या समोर तुम्ही तांबडे बाबाची खोटी शपथ घेतली. हिम्मत आहे तुमच्या. पनिशमेंट टाइम. यू नीड पनिशमेंट टाइम. अँड दिस टाइम फुल फायनल. दॅट मीन्स the end. Total. हमारी शरण में तांबड़े बाबा, मेरे बाबा, तांबड़े बाबा. ये नयन तुम्हारे दर्पण मेरा, शरण तुम्हारे मन अर्पण मेरा. अब तो दर्शन दे दो बाबा. अब तो मेरे बाबा. Thank you very much. एक फार्म हाऊस आहे. भाऊजी तुम्ही प्लीज तिथे जाता का? मला खूप भीती वाटायला लागली. ते एकटेच आहेत अहो तिकडे. वहिनी तुम्ही घाबरू नका. अहो सत्यजित स्वतःचं रक्षण करू शकतोय ना. ते मला माहिती आहे भाऊजी, पण रागाच्या भरात ते काय करतील ना याचा काहीच भरोसा नाहीये. त्यात तो दादा कसा आहे आपल्याला खूप चांगलं माहितीये. हे बघा मी सांगते ना म्हणून तुम्ही जा प्लीज. वहिनी ती शांत व्हा. बघा जरा समजुतीने घ्या. मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. मला सत्यजितने जसं बजावून ठेवलं आणि त्याचंही बरोबर आहे. तो दादा कुठल्याही थराला जाऊन काहीही करू शकतो. मला समजतं ना मला काय म्हणायचंय. मला समजतंय पण तुम्हाला नाही समजत आहे मी काय म्हणते ते. मला काहीच ऐकायचं नाही. तुम्ही तिथे जाणार आहात बस. ठीक आहे. मी जाताना वॉचमॅनला अलर्ट करतोय. तुम्ही कुठलाही फोन रिसीव्ह करायचा नाही एवढं लक्षात ठेवा. आणि घराच्या सगळ्या खिडक्या आणि दारं बंद करून ठेवा. मी जेव्हा परत येईन तेव्हा मी फक्त एक तुम्हाला मिस कॉल देईन.
त्याच्यानंतरच दरवाजा उघडा. हो, मला सगळ्या अटी मान्य आहेत तुमच्या. तुम्ही प्लीज लवकर निघा. ते एकटेच हो तिकडे. हो मी येतो. थांबा. मी पण येतो. चला. तू कशाला? घरात बसून काय करू? मला प्रियाच्या आठवणीने इथे स्वस्थ नाही बसवणार. चला चला. सुहास तू थांब इथेच, मी जाऊन येतोय. हो मला यायचंय, मी सांगतोय ना मला यायचंय म्हणून. वहिनी भाऊजी जाऊ द्या ना, घेऊन जा त्याला तुमच्या सोबत. हं? चल. तुझा मालक कुठे आहे? हाक मार, हाक मार, मोठ्याने हाक मार. कुठे आहे तुम्ही? कुठे आहे? नका म्हणू. अहो साहेब, नाही खरंच माहित नाही. आईच्या पण दादा कुठे आहे? अहो साहेब, आईच्या पण मला माहित नाही. फसवलोस, न- फसवतोस मला. मी आलो तुम्ही इथंच होतो. तो साहेब इथंच होते. एक मिनिट साहेब, एक मिनिट. हे बघा, हे बघा, त्यांनी मला याच घरावरच्या पत्त्यावर SMS केला होता साहेब. हो साहेब, मारू नका साहेब. साहेब साहेब मारू नका साहेब. सांग दादाला, प्रियाला त्यानं पाताळात जरी दडवून ठेवलं असेल ना, तरी शोधून काढेन तिला मी. विहंग, तू इथे काय करतोय? भाऊजी सत्यजित, लागला का प्रियाचा शोध? नाही, प्रिया इथे नाही. अरे पण तू इथे का आलास? मी तुला सांगितलं होतं घरी थांब म्हणून. सत्यजित शांत हो, घरी सगळे सेफ आहेत. आणि मी येताना वहिनीने सांगितलं की आम्ही परत आल्याशिवाय तुम्ही दरवाजा उघडायचा नाहीये. आणि मी वॉचमनला सुद्धा अलर्ट केलंय. विहंग, माझा जर त्या वॉचमनवर विश्वास असता तर तुला काय घरातली गर्दी वाढवायला बोलवलं होतं मी? हे बघ, आय एम सॉरी, पण दादा इथे नाहीये, प्रियाही इथे नाहीये. दादा आता कुठे आहे, तो काय विचार करतो, त्याचा पुढचा वार कोणावर आणि कधी असणार आहे काहीच माहिती नाही. तू तू घर तसंच टाकून आलायस विहंग. तू प्लीज घरी जा, मी पोलीस स्टेशनला जातोय. ओके. अरे वा, हे बरं आहे भाऊजी. म्हणजे घरी मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन किती मूर्खपणा करत होतो हे मला समजावत होतात आणि आता स्वतःच पोलीस स्टेशनला चाललाय. सुहास, तू काय बोलतोयस कळतंय का तुला? सुहास, कोल्हापुरात तुझ्या पोलिसात असलेल्या ओळखी आणि आमच्या पोलिसात असलेल्या ओळखी यात फरक आहे. व्यंग, आपल्याकडे वेळ कमी आहे. चल.